हॅलो डिअर स्टुडंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ह्यूमन हार्टची जी डायग्राम आहे ती कशा प्रकारे बनवायची. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये देखील तुम्हाला ती विचारली जाते. चला तर मग लगेचच आपण बनवायला शिकूया ह्यूमन हार्टची डायग्राम. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल W काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे W काढून घ्यायचा आहे, ज्याच्या तिन्ही पण लेअर कशा असल्या पाहिजे रे, तर सिमिलर असल्या पाहिजे. देन त्याच्या खाली एक असा छोटा W काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली असा एक मोठा टेढामेढा W काढायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही पोर्शन आहे इथून अशा प्रकारे एक ब्लड वेसल काढून घ्यायची आहे. मग ही इथे अशा प्रकारे जॉईन करायची आहे. मग हा जो काही पोर्शन आहे तो अशा प्रकारे जॉईन करायचा. देन आपण काढून घेऊया आता आपली प्यारी प्यारी अओर्टा. ओके, अशा प्रकारे अओर्टा काढून घ्यायचे आहेत. देन आपण काय काढूया, इकडचं म्हणजे इकडच्या साईडचा जो पोर्शन असतो हार्टचा तो काढून घेऊया. मग हा जो काही पोर्शन आहे तो आपण अशा प्रकारे इथे जॉईन करून घ्यायचा आहे. मग हा जो पोर्शन आहे तो इकडून पण अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचा आहे. देन ही जी काही आहे इथून आपण अशा प्रकारे जो लेफ्ट हार्ट आणि राईट हार्ट जो आहे त्याला सेपरेट करणारं म्हणजेच सेप्टम देखील काढून घ्यायचं आहे. देन आपल्या हार्टचं जे काही आउटर मेम्ब्रेन जे आहे, जे हार्टला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं म्हणजेच काय रे, तर पेरिकार्डियम देखील काढून इथे घ्यायचं आहे. देन इथून काय करायचे आहेत रे, अशा प्रकारे वॉल्स काढून घ्यायचे आहेत. ओके, मग अशा प्रकारे वॉल्स काढून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत रे, तर इकडच्या साईडला ब्लड वेसल्स काढणार आहोत. ओके, मग ह्या काय झालं रे, आपल्या 3 ब्लड वेसल्स. मग इकडच्या साईडला पण आपण अशा प्रकारे 3 ब्लड वेसल्स काढून घ्यायचे आहेत. आणि इकडची जी वरची ब्लड वेसल आहे खाली इलॉंगेशन झाल्यानंतर ही पण खाली अशा प्रकारे ब्लड वेसल काढायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता करूया आपण इथे लेबलिंग. हा झाला आपला राईट एट्रियम, हा झाला आपला लेफ्ट एट्रियम. देन इथे काय असेल ते आपला राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एकदम इझिएस्ट वेने तुम्ही काढू शकता तुमच्या एक्झाममध्ये ह्यूमन हार्टची डायग्राम. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ई सारथी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.